Hello students, welcome to the second lecture of Advanced JavaScript. Before starting today's session, we have already discussed in last session what is meant by JavaScript, features of JavaScript, types of JavaScript and switch cases, or how to write a switch statement in JavaScript. So in today's session, we discuss about for loop, देन व्हाईल लूप अँड ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. सो हे तिन्ही पण प्रोग्रामिंग रिलेटेड पॉईंट्स आहेत. ते प्रोग्राममध्ये किंवा जावास्क्रिप्टमध्ये कसे यूज करायचे हे आपण बघणार आहोत. 3 टाईपच्या लूपिंग स्टेटमेंट आपल्याला स्टडी करायच्या, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे फॉर लूप, दुसरा आहे व्हाईल लूप आणि थर्ड वन इज हाऊ टू यूज ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. सो ब्रेक स्टेटमेंट आपण लास्ट स्विच केसमध्ये पाहिली होती. ठीक आहे. सो let us start with looping statement. So basically what is mean by loop and why we use loop. While creating programming logic, we need to execute some statements repeatedly. So iteration refers to the execution of statement or a group of statements of code for a fixed number of times or till the condition is satisfied. The condition should be Boolean condition. Some commonly used JavaScript looping statement are below. So basically looping चा यूज काय होतो, टू एक्झिक्यूट कंडिशन रिपीटेडली और टू एक्झिक्यूट स्टेटमेंट रिपीटेडली. आपल्याला लास्ट इयरमध्ये आपण बघितलं होतं बघा, एकाच नंबर बरोबर आपण कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करत होतो. लाईक 5 into 3 हे करायचं असेल तर आपल्याला 2 व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागत होते आणि त्याच 2 व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन होत होतं. बट आता आपल्याला सिरीजमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे, स्टार्टिंग फ्रॉम 1 to 10. सो तिथं तुम्हाला एक पर्टिक्युलर लूप हे रिपीटेडली एक्झिक्यूट झालं पाहिजे किंवा एक पर्टिक्युलर कंडिशन ही त्या स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत एक्झिक्यूट झाली पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड आपण काय वापरणार आहोत, लूपिंग स्टेटमेंट वापरणार आहोत. ठीक आहे. सो द कंडिशन शुड बी बुलियन कंडिशन. आता तुम्हाला माहिती आहे बुलियनच्या 2च व्हॅल्यू असतात, एक म्हणजे ट्रू आणि दुसरी म्हणजे फॉल्स. सो बुलियन व्हॅल्यू आपल्याला रिटर्न केली जाते ॲज अ आउटपुट इन लूपिंग स्टेटमेंट. आणि व्हेरियस टाईपच्या ज्या लूपिंग स्टेटमेंट तुम्हाला स्टडीसाठी आहेत त्याच्यामध्ये आहे फॉर लूप आणि व्हाईल लूप. सो बेसिकली लूपिंग कशासाठी वापरतात, टू परफॉर्म रिपीटेडली इटरेशन ऑन पर्टिक्युलर कंडिशन. ठीक आहे. सो द आउटपुट ऑफ अ लूपिंग स्टेटमेंट शुड बी आयदर ट्रू और फॉल्स. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट लूपिंग स्टेटमेंट विच इज फॉर लूप. सो this loop execute statement as long as condition become true. मीन्स ट्रू ही बुलियन व्हॅल्यू आहे. जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असते तोपर्यंत ते लूप तुम्हाला एक्झिक्युशन प्रोव्हाइड करत असते. कंट्रोल बिकम्स आउट फ्रॉम द लूप व्हेन कंडिशन बिकम फॉल्स. ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होते त्या मुवमेंटला तुमचा कंट्रोल त्या लूपच्या बाहेर येतो आणि तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होतं. Benefit of for loop is that it combines initialization, then condition and loop iteration, that is increment or decrement in a single statement. म्हणजे फॉर लूपचा मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट काय आहे तर तो तुमचा कोडच्या लाईन मिनिमाइज करतो, की ज्याच्यामध्ये इनिशियलायझेशन म्हणजे काय असतं, असाइनिंग व्हॅल्यू फॉर द व्हेरिएबल. आपण जसं देतो a is equals to 5, that is initialization. Then condition a less than 7, this is the condition. And loop iteration means either plus or minus, means a प्लस प्लस और ए मायनस मायनस. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते एकाच पर्टिक्युलर लाईनमध्ये लिहिल्या जातात. सो दॅट इज द इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ फॉर लूप. सो फॉर लूप काय करतं की तुमची स्टेटमेंट एक्झिक्यूट करतं कधीपर्यंत, जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे. ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होईल त्यानंतर तो लूपमधून बाहेर येतो आणि तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले करतो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ फॉर लूप इज इट कंबाईन्स इनिशियलायझेशन, कंडिशन अँड लूपिंग iteration in single statement. ठीक आहे. सो नेक्स्ट दिस इज द सिंटॅक्स ऑफ फॉर लूप. जसं की आपण आत्ताच पाहिलं होतं की फॉर लूप कंबाईन्स इनिशियलायझेशन, कंडिशन अँड इटरेशन, अँड विदिन फॉर लूप वी हॅव टू राईट अ स्टेटमेंट ब्लॉक विच इज एक्झिक्युटेड. सो बेसिकली सिंटॅक्समध्ये
सुरुवातीला फॉर हा कीवर्ड आहे तो ॲज इट इज लिहिला जातो. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये आपण इनिशियलायझेशन लिहितो. मीन्स जर तुम्हाला प्रोग्राममध्ये फॉर लूप लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, आय इज इक्वल्स टू 1, म्हणजेच आयची व्हॅल्यू आपण काय असाइन केली 1. त्याच्यानंतर सेमिकोमा कंडिशन काय लिहिणार, आय लेस दॅन इज इक्वल्स टू 5 सेमिकोलन आणि आय प्लस प्लस ब्रॅकेट कंप्लीट. सो दिस इज ओव्हरऑल सिंटॅक्स ऑफ फॉर लूप. आणि त्याच्यामध्ये जे पण स्टेटमेंट ब्लॉक लिहिले, जोपर्यंत तुमच्या फॉर लूपची कंडिशन ट्रू असते तोपर्यंत तुमचा प्रोग्राम ह्या लूपिंगमध्ये एक्झिक्यूट होत राहतो. ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होते त्या मुवमेंटला तो ह्या लूपिंगमधून बाहेर येतो आणि इथं जे पण तुम्ही आउटपुट किंवा मेसेज लिहिलेला असेल तो डिस्प्ले होतो. ठीक आहे. सो नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघूया रिलेटेड टू फॉर लूप. त्यांनी इथं पुढं आणखीन इन्फॉर्मेशन दिली आहे. इनिशियलायझेशन इज असायनिंग द इनिशियल व्हॅल्यू टू व्हेरिएबल विच एक्झिक्यूट ओनली वन्स. मीन्स आपण जर फॉरमध्ये फॉर आय इज इक्वल्स टू 1 म्हटलं तर ते एकदाच एक्झिक्यूट होईल. देन द कंडिशन इज चेक्ड. लूप विल एक्झिक्यूट स्टेटमेंट्स इन स्टेटमेंट ब्लॉक टिल द कंडिशन इज ट्रू. म्हणजे तुमचं लूप कुठपर्यंत एक्झिक्यूट होईल, जर तुम्ही सपोज आय इज इक्वल्स टू 5 म्हटला तर जोपर्यंत तुमची आयची व्हॅल्यू 5पर्यंत जात नाही तोपर्यंत ती काय होईल, कंडिशन चेक होईल. म्हणजे जोपर्यंत कंडिशन तुमची ट्रू आहे तोपर्यंत तो फॉर लूपमध्ये फिरत राहील. व्हेन कंडिशन बिकम फॉल्स मीन्स जेव्हा आयची व्हॅल्यू 6 होईल त्याच्यानंतर कंट्रोल इज ट्रान्सफर्ड आउट ऑफ द लूप अँड इट विल एक्झिक्यूट रिमेनिंग प्रोग्राम. मग त्या फॉर लूपच्या खाली जे पण तुम्ही मॅटर डिस्प्ले केला असेल तो एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिले इटरेशन मीन्स इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट व्हॅल्यू ऑफ अ रनिंग व्हेरिएबल. मीन्स सपोज आपण दिलं होतं बघा फॉर आय इज इक्वल्स टू 1 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस. पहिल्यांदा ज्यावेळेस कंडिशन चेक होईल तेव्हा आयची व्हॅल्यू 1 असेल आणि ती लेस दॅन 5 असेल आणि मग तो आयची व्हॅल्यू प्लस करेल जर आपण आय प्लस प्लस दिला असेल आणि जर आपण आय मायनस मायनस दिला असेल तर तो आयची व्हॅल्यू 0वरती नेऊन ठेवू. सो अशा पद्धतीने आपण फॉर लूपला ॲड करतो विदिन प्रोग्राम की ज्याच्यामध्ये रिपीटेडली तुमचं एक्झिक्युशन किंवा कंडिशन चेक केली जाते आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 3 व्हॅल्यू किंवा 3 स्टेटमेंट लिहाव्या लागतात. फर्स्ट वन इज इनिशियलायझेशन, सेकंड वन इज अ कंडिशन अँड थर्ड वन इज अ लूप इटरेशन मीन्स इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फॉर लूप. So let us see one example related to for loop. Within for loop we have write here for I is equals to 1 I less than 5 and I plus plus. मीन्स सुरुवातीला तो काय चेक करेल आयची व्हॅल्यू किती आहे 1. त्याच्यानंतर आय लेस दॅन 5 ही कंडिशन ट्रू आहे का, आहे. सो तो आयची व्हॅल्यू किती करेल 2. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट डॉट राईट एलएनमध्ये आय प्रिंट करेल. सो आयची व्हॅल्यू किती आहे 1. सो सुरुवातीला आउटपुटमध्ये 1 प्रिंट होईल. त्याच्यानंतर अगेन तो त्या लूपमध्येच फिरेल. आता आयची व्हॅल्यू किती आहे 2. त्याच्यानंतर तो आय लेस दॅन 5 आहे का, आहे. सो 2 लेस दॅन 5 आहे. त्याच्यानंतर तो आय प्लस प्लस करेल. सो आयची व्हॅल्यू किती होईल 3 होईल आणि मग तो डॉक्युमेंट डॉट राईट एलएनने 3 प्रिंट करेल. ठीक आहे. मग अशा पद्धतीने जोपर्यंत आयची व्हॅल्यू 5 होत नाही तोपर्यंत तो त्या लूपमध्ये फिरत राहील आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल ती डॉक्युमेंट डॉट राईट एलएनने प्रिंट करेल आणि मग आपल्याला 1 2 3 4 5 ह्या व्हॅल्यू डिस्प्ले होतील. आता इथे एक नवीन कन्सेप्ट येते बघा की जे राईट एल एन. लास्ट इयरला आपण फक्त डॉक्युमेंट डॉट राईट बघत होतो. डॉक्युमेंट डॉट राईट अँड डॉक्युमेंट डॉट राईट एल एन ह्या दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे की डॉक्युमेंट डॉट राईट सिंगल लाईनला कंटेंट लिहितो म्हणजे तो लाईन ब्रेक करत नाही. बट डॉक्युमेंट डॉट राईट एल एन काय करतो, जे पण नवीन कंटेंट येईल ते नवीन लाईनला राईट करत जातो. जर मी इथं फक्त डॉक्युमेंट डॉट राईट लिहिलं असतं तर माझं आउटपुट 1 2 3 4 5 एकाच लाईनला दिसलं असतं. बट मी इथं डॉक्युमेंट डॉट राईट एल एन वापरले. सो त्याच्यामुळे माझं आउटपुट प्रत्येक वेळेस ज्यावेळेस लूप एक्झिक्यूट होते त्यावेळेस ते नवीन लाईनला जाते आणि 1 2 3 4 5 डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो आता हे फर्स्ट एक्झाम्पल आहे इन्क्रीमेंट व्हॅल्यूचं. इथं आपण आयची व्हॅल्यू प्लस प्लस केली आहे त्याच्यामुळे तो 1 2 3 4 5 डिस्प्ले होत गेला आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात रिलेटेड टू डिक्रीमेंट.
ह्याच्यामध्ये बघा आयची व्हॅल्यू सुरुवातीला किती आहे 5 आहे. आय ग्रेटर दॅन 1 होईपर्यंत आपल्याला लूप एक्झिक्यूट करायचे आणि प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू काय केली आहे मायनस केली की ज्याच्या थ्रू आउटपुटमध्ये 5 4 3 2 1 डिस्प्ले झाले. आता ह्याचं एक्झिक्युशन कसं होतं ते बघूयात. सुरुवातीला आयची व्हॅल्यू काय असेल 5 असेल. आय ग्रेटर दॅन 1 आहे का, कंडिशन ट्रू आहे. आय मायनस मग आयची व्हॅल्यू किती झाली 4 आणि डॉक्युमेंट डॉट राईट एलएनमध्ये त्यांनी फर्स्ट काय प्रिंट केलं 5. अगेन लूप एक्झिक्यूट होईल. आता आयची व्हॅल्यू किती असेल 4. अगेन 4 ग्रेटर दॅन 1 आहे का, आहे. त्याच्यानंतर परत आय मायनस होईल. सो आयची व्हॅल्यू किती 4 आणि इकडं आफ्टर डिक्रीमेंट व्हॅल्यू किती होईल 3. सो अशा पद्धतीने इथं 4 प्रिंट होईल. सो 1 बाय 1 अशी कंडिशन जोपर्यंत आयची व्हॅल्यू लेस दॅन 1 होत नाही तोपर्यंत एक्झिक्यूट होत राहील आणि तुम्हाला तुमचं आउटपुट डिस्प्ले होईल. आणि ज्या मोमेंटला ही कंडिशन फॉल्स होईल म्हणजे आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल, ती कंडिशन फॉल्स झाली की तो लूपमधून बाहेर येईल आणि तुम्हाला तुमचं आउटपुट डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण फॉर लूप लिहितो आणि ते प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की जस्ट फॉर आणि ब्रॅकेट लिहिल्यानंतर आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो का, तर तसं नाही. आपल्याला पूर्ण HTML टू HTMLचं स्ट्रक्चर लिहावं लागतं. हे एक्झाम्पल्स मी तुम्हाला तुम्ही फॅमिलियर व्हावात रिलेटेड टू फॉर लूप म्हणून घेतलेले आहेत. आता आपण एक पूर्ण प्रोग्राम बघूयात रिलेटेड टू फॉर लूप. त्याच्यामध्ये बघा काय केलेले, एक प्रोग्राम लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून डॉक्युमेंट डॉक टाईप HTML घेतलेलं, त्याच्यामध्ये हेड टायटल, त्याच्यानंतर टायटलमध्ये टेबल असं टायटल दिलेलं आहे आणि फंक्शन लिहिलेले. जसं की मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की आपल्याला इथून पुढं कंपल्सरी टाईप हा ॲट्रिब्यूट यूज करायचा आहे. लास्ट इयरला आपण लँग्वेज ॲट्रिब्यूट यूज करत होतो. सो टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट जावा स्क्रिप्ट घेतले. त्याच्यानंतर एक फंक्शन डिक्लेअर केले. हे आपण लास्ट इयरला पाहिलेले ऑलरेडी, हाऊ टू राईट फंक्शन. सो डिस्प्ले नावाचं एक फंक्शन घेतले. त्याच्यात 2 व्हेरिएबल घेतलेत. फर्स्ट वन इज आय अँड सेकंड वन इज ए. सो आता एमध्ये काय केले बघा, form1.t1.value म्हणजे आणि इथं काय असेल सेमिकोमा असेल. म्हणजे तुमची जी पण युजरकडून ॲक्सेप्ट केलेली व्हॅल्यू आहे ती ए ह्या टेक्स्ट बॉक्सला असाइन कर, असा ह्याचा अर्थ होतो. आपण ह्याच्याशी रिलेटेड खूप सारे प्रोग्राम्स बघितलेले आहेत. सो आता फॉर लूपमध्ये त्यांनी काय दिले, आय इज इक्वल्स टू 1. आता आयची व्हॅल्यू सुरुवातीला काय त्यांनी घेतली आहे 1. आय लेस दॅन इज इक्वल्स टू 10 म्हणजे जोपर्यंत आय लेस दॅन 10 होत नाही तोपर्यंत एक्झिक्यूट होत राहा आणि आय प्लस प्लस. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे बघा, डॉक्युमेंट डॉट राईट ए इंटू आय. सो बेसिकली एची व्हॅल्यू किती आहे जी पण आपण एंटर करू. सपोज मी 5 व्हॅल्यू एंटर केली तर 5 इंटू 1 किती होतं इज इक्वल्स टू 5. सो फर्स्ट लाईनला 5 प्रिंट होईल. त्याच्यानंतर BR वापरले. आता हे BR जर नसतं वापरायचं तर आपण सिम्पली काय केलं असतं, डॉक्युमेंट डॉट राईट एलएन इन ब्रॅकेट ए इंटू आय. बट आपण ब्रेक लाईन वापरूयात की ज्याच्या थ्रू प्रत्येक वेळेस लूप एक्झिक्यूट होईल, त्याचा जो पण रिझल्ट येईल तो नवीन लाईनला डिस्प्ले होईल. सो त्याच्यानंतर आपण फॉरचं क्लोजिंग केलं आणि फंक्शनचं क्लोजिंग केलं. ठीक आहे. कंपल्सरी फॉर लूप फंक्शनच्या अगोदर क्लोज करायचे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पार्ट बघूया रिलेटेड धिस प्रोग्राम की ज्याच्यामध्ये आपण बघा अगेन स्क्रिप्ट क्लोज केलं, हेड क्लोज केलं, त्याच्यानंतर बॉडी ओपन केली आणि फॉर्ममध्ये एक फॉर्म घेतला की ज्याला नेम दिलं फॉर्म 1 किंवा F1 आपण काहीही नाव देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा म्हटले की एंटर नंबर टू बी डिस्प्ले टेबल म्हणजे ज्या नंबरचा टेबल तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे तो तुम्ही एंटर करा. आपण 5 व्हॅल्यू दिली होती. सो इथून आपण काय पास करणार 5 असाइन करणार, ती त्या ए व्हेरिएबलला असाइन होईल ए इज इक्वल्स टू F1.T1.व्हॅल्यूने. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, आपण एक बटन घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये डिस्प्ले टेबल असं त्याला नाव दिलेले आणि त्याच्या ऑन क्लिकला डिस्प्ले नावाचं फंक्शन कॉल केलेले. हे सगळं आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेले. सो बेसिक ह्याच्यात तुम्हाला एकच कन्सेप्ट बघायची की हाऊ टू यूज फॉर लूप इन धिस प्रोग्राम. सो डिस्प्लेवरती क्लिक केल्यानंतर आपला तो प्रोग्राम एक्झिक्यूट होईल आणि आपल्याला
आउटपुट डिस्प्ले होईल. तर आता आउटपुट बघा, एंटर नंबर टू डिस्प्ले टेबल. आता ज्या नंबरचा टेबल आपल्याला डिस्प्ले करायचा आहे तो नंबर एंटर करायचा. मी इथं 5 दिला आहे, तुम्ही कुठलाही नंबर देऊ शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह नंबरचा टेबल डिस्प्ले होतं. बघा 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50 असा तुम्हाला 5चा टेबल डिस्प्ले होईल. अगेन जर दुसऱ्या नंबरचा टेबल तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर काय करावं लागेल, परत एकदा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा. एंटर नंबर टू डिस्प्ले टेबलमध्ये तुम्हाला जो नंबर पाहिजे तो नंबर ॲड करायचा आणि एंटर म्हणायचं की जेणेकरून त्या रिस्पेक्टिव्ह नंबरचा टेबल डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फॉर लूप. फॉर लूपमध्ये आपण काय काय पाहिलं, तर फॉर लूप लिहितात कसं, त्याचा सिंटॅक्स, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट रिलेटेड एक एक्झाम्पल पाहिलं आणि ते एक्झाम्पल एक्झिक्यूट कसं करायचं हे पण पाहिलं. सिम्पली फंक्शन लिहून आपण ते प्रोग्राम इव्हेंट कॉल करून एक्झिक्यूट करतो. ह्याच्याशी रिलेटेड खूप सारे प्रोग्राम्स आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहेत. तर आता तुम्ही ज्यावेळेस घरी किंवा प्रोग्रॅमिंग कराल त्यावेळेस एंटर नंबरमध्ये 5च्या ऐवजी दुसरा कुठलाही नंबर एंटर करून चेक करू शकता की आपला प्रोग्राम करेक्ट आउटपुट डिस्प्ले करतो का नाही ते. ठीक आहे. सो नेक्स्ट लूपिंग स्टेटमेंट आपण बघणार आहोत, विच इज व्हाईल लूप. आता व्हाईल लूप आणि फॉर लूप हे सिमिलरच आहेत, फक्त दोघांना लिहिण्याचे सिंटॅक्स वेगळे आहेत, बट एक्झिक्युशनचा यूज किंवा मोटो सेमच आहे की रिपीटेडली तुमच्या कंडिशन्स एक्झिक्यूट होतात इन बोथ लूप. सो व्हाईल लूप बघूयात. धिस लूप एक्झिक्यूट्स स्टेटमेंट्स ॲज लॉंग ॲज द कंडिशन इज ट्रू. ॲज सून ॲज कंडिशन बिकम फॉल्स, कंट्रोल कम्स आउट ऑफ द लूप. सेम आहे फॉर लूप सारखंच की जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो काय करतो, एक्झिक्यूट होत राहतो. ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होते त्या मुवमेंटला तो लूपच्या बाहेर येतो आणि तुम्ही जे पण स्टेटमेंट ऑफ ब्लॉक लिहिले असतील ते आउटपुट डिस्प्ले करतो. ठीक आहे. सो आता आपण सिंटॅक्स बघूयात व्हाईल लूपचा. This is the syntax of while loop. First statement is initialization. After that while keyword, checking the condition and in curly bracket statement block. ठीक आहे. सो आता आपण काय करत होतो, फॉर लूपमध्ये एकाच लाईनमध्ये हे सगळं लिहित होतं, बट व्हाईल लूपमध्ये आपल्याला काय करावं लागतं, सुरुवातीला व्हॅल्यू इनिशियलाइज करावी लागते, लाईक आय इज इक्वल्स टू 1 आणि व्हाईलमध्ये आपण काय चेक करणार, आय लेस दॅन इक्वल्स टू 9. दिस इज द कंडिशन आणि स्टेटमेंटमध्ये जे पण आपल्याला प्रिंट करायचं आहे ते स्टेटमेंट ब्लॉकमध्ये लिहितो आणि मग आपलं व्हाईल लूप एक्झिक्यूट होतं. ठीक आहे. सो फॉर लूप सारखंच व्हाईल लूपमध्ये पण सुरुवातीला व्हॅल्यू इनिशियलाइज करावी लागते आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, कंडिशन चेक करतो. सो व्हाईल लूप रिलेटेड इथं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे. द स्टेटमेंट विदिन द लूप मे बी अ सिंगल लाईन ऑर अ ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स. इफ द स्टेटमेंट विदिन लूप इज अ सिंगल लाईन देन द कर्ली पॅरेंथेसिस इज ऑप्शनल. म्हणजे जर व्हाईल लूपमध्ये तुम्ही नंबर ऑफ स्टेटमेंट्स दिल्या म्हणजे नंबर ऑफ अलर्ट बॉक्स दिले तर तुम्हाला काय लिहावं लागेल, कर्ली ब्रॅकेट कंपल्सरी आहे. बट जर तुम्ही सिंगल कर्ली ब्रॅकेट किंवा सिंगल स्टेटमेंट देणार असाल तर तिथे तुम्हाला कर्ली ब्रॅकेट कंपल्सरी नाहीत, इट्स ऑप्शनल. हिअर लूप विल बी एक्झिक्युटेड रिपीटेडली ॲज लॉंग ॲज द कंडिशन इज ट्रू. म्हणजे जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत राहणार. ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होईल त्याच्यानंतर तो आउट ऑफ लूप जाईल आणि जे पण स्टेटमेंट ब्लॉक तुम्ही त्या लूपमध्ये लिहिलेले आहेत ते एक्झिक्यूट होतील. ठीक आहे. सो व्हाईल लूप पण सेम फॉर लूपसारखं आहे, फक्त राईट करण्याची मेथड वेगळी वेगळी आहे दोघांचे. फॉर लूपमध्ये फॉर हा कीवर्ड वापरतात, एकाच ब्रॅकेटमध्ये आपण इनिशियलायझेशन, कंडिशन आणि लूप इटरेशन देतो. व्हाईल लूपमध्ये सुरुवातीला इनिशियलायझेशन वापरतो, त्याच्यानंतर व्हाईलमध्ये कंडिशन चेक करतो आणि मग व्हॅल्यू इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतो. बट दोघांचा यूज काय आहे की जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत ते एक्झिक्यूट होत राहतात. ज्या मुवमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होईल त्या मुवमेंटला ते लूपमधून एक्झिट करतात आणि रिमेनिंग प्रोग्राम एक्झिक्यूट करतात. ठीक आहे. सो हिअर इज वन नोट रिलेटेड टू व्हाईल लूप.
इफ कंडिशन always true, then loop will be executed indefinitely. So after some execution condition become false. म्हणजे सुरुवातीला तुमची कंडिशन काय असते, ट्रू असते. मग जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमचं लूप एक्झिक्यूट होत राहतं. जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होते त्या मोमेंटला तुमचा तो लूपिंग स्टॉप होतं आणि तुम्ही त्या प्रोग्राममधून बाहेर पडता. ठीक आहे. So here is one example related to while loop. In that, first of all we declare I is equals to 1. After that we check condition I less than equals to 5, and document dot write ln means I, and we have plus we increment the value of I with I is equals to I plus 1. आपण सिम्पली असं पण करू शकतो I plus plus, but both are same. I is equals to I plus 1 or I plus plus. हे दोन्ही स्टेटमेंट सेम आहेत. तर आता इथं काय होईल, अगेन 1 to 5 प्रिंट होईल आणि प्रत्येक वेळेस इथं तुमचा आयची व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. म्हणजे सुरुवातीला आयची व्हॅल्यू किती होईल, 1, त्याच्यानंतर 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. सो आउटपुटमध्ये बघा 1 2 3 4 5, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे बट आउटपुट तर सेम डिस्प्ले होईल. इथं आपण व्हाईलमध्ये फक्त कंडिशन चेक करतो आणि फॉर लूपमध्ये आपण सगळ्या स्टेटमेंट किंवा जे पण तुमचं वर्क आहे ते एकत्रित एका फॉर लूपमध्ये लिहितो. ठीक आहे. हा डिफरन्स आहे व्हाईल आणि फॉरमधलं की त्या दोघांचं लिहिण्याचं स्ट्रक्चर वेगळं वेगळं आहे, अदरवाईज रिझल्ट तर दोघे सेम प्रोड्यूस करतात. ठीक आहे. सो हे आपण आउटपुट बघितले रिलेटेड टू व्हाईल लूप. लेट अस सी वन प्रोग्राम रिलेटेड टू व्हाईल लूप. डिस्प्ले 1 to 10 नंबर युझिंग व्हाईल लूप. म्हणजे 1 ते 10 नंबर डिस्प्ले करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ व्हाईल लूप. आता त्याच्याशी रिलेटेड काय केलेले बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल HTML, डॉक टाईप HTML हेड टायटल, देन हेड क्लोज, अँड आफ्टर दॅट बॉडी. आता आपण इथं बॉडीमध्ये स्क्रिप्ट टॅग लिहिलेला आहे त्याच्यामुळे फंक्शन लिहायची गरज नाही. काय लिहिले आहे, स्क्रिप्ट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट स्लॅश जावा स्क्रिप्ट. त्याच्यानंतर व्हॅरमध्ये एक व्हेरिएबल घेतले की ज्याचं त्याला नेम दिले काउंट आणि त्याला इनिशियल व्हॅल्यू काय असाइन केली आहे, 0. ठीक आहे. आणि काउंट कुठपर्यंत चेक केलं आहे, व्हाईल काउंट लेस दॅन इक्वल्स टू 10. जोपर्यंत तुमच्या काउंटची व्हॅल्यू 10 होत नाही तोपर्यंत तो लूपमध्ये एक्झिक्यूट होत राहणार. आणि इथे त्यांनी दिले बघा, नंबर इज काउंट प्लस काउंट. आता आपल्याला जर असं डिस्प्ले करायचं असतं, जस्ट नंबर इज 1 2 3 4 किंवा नंबर आणि त्याच्या पुढं व्हॅल्यू असत्या, तर हा जो नंबर आहे तो मी व्हाईल लूपच्या वरती लिहिला असता आणि मग खाली फक्त इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं असतं, डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट काउंट, की ज्याने फक्त एका खाली एक नंबर डिस्प्ले झाले असते. बट आउटपुट व्हॅरी कसं होतं हे तुम्हाला आउटपुटच्या विंडोमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. तर तुम्हाला हा कोड समजला असेल की व्हाईलमध्ये काउंटची व्हॅल्यू आपण लेस दॅन 10 घेतली आहे आणि इथं ज्या वेळेस काउंट प्रिंट होईल त्याच्यानंतर काउंट प्रत्येक वेळेस इन्क्रीमेंट केलेलं आहे, म्हणजेच 1 to 10. त्याच्यानंतर स्क्रिप्ट क्लोज आणि HTML क्लोज, म्हणजे बॉडी टॅग क्लोज आणि त्याच्यानंतर HTML क्लोज. सो ही प्रोसेस आपण नॉर्मली खूपदा केलेली आहे. आता त्याच्याशी रिलेटेड आपण बघूयात आउटपुट ऑफ धिस प्रोग्राम. आता आउटपुटमध्ये बघा, नंबर इज 0, नंबर इज 1, नंबर इज 3, नंबर इज 4 असं अप टू द 9 पर्यंत प्रिंट झाले. आता हे आपल्याला काय प्रिंट करायचं होतं, 1 to 10, तर ते 9 पर्यंतच का झालं, कारण इनिशियली आपण काउंटची व्हॅल्यू किती असाइन केली होती, 0. काउंट इज इक्वल्स टू 0 असाइन केलं होतं. जर मी काउंट इज इक्वल्स टू 1 असाइन केलं असतं तर त्याने 1 पासून 9 पर्यंतच डिस्प्ले केलं असतं. का, तर मी व्हाईल लूपमध्ये काय लिहिलं होतं, काउंट लेस दॅन 10.
जर मला 1 to 10 व्हॅल्यू डिस्प्ले करायची असतील तर मला काय करावं लागलं असतं, काउंट लेस दॅन इक्वल्स टू 10 म्हणजे 10पर्यंत तो कॅल्क्युलेट कर. सो अशा ह्या टेक्निकल गोष्टी आहेत की तुम्हाला कुठून स्टार्ट करायचं आहे आणि एंड कुठं करायचं आहे. प्रोग्राममध्ये जसं तुम्ही लिहाल तसं आउटपुट डिस्प्ले होईल. आता बघा इथं प्रत्येक लाईनला नंबर इज अशा व्हॅल्यू रिपीटेडली आलेले आहेत. तर ते का आले ते आपण बघूयात. इथं बघा प्रोग्राममध्ये आपण document.writeमध्ये नंबर इज हा वर्ड लिहिला आहे. जेवढ्या वेळा ते लूप एक्झिक्यूट होईल तेवढ्या वेळा तुमची ही व्हॅल्यू रिपीट होत असते. म्हणून मग आपण सिम्पली काय करू शकतो, इथं वरती व्हॅर काउंट इज इक्वल्स टू 0 लिहिल्यानंतर आपण अजून एक स्टेटमेंट ॲड करू शकतो. इथं document.write आणि इन ब्रॅकेटमध्ये डिस्प्ले काउंट हा वर्ड लिहिला की सुरुवातीला आपला स्टेटमेंटला काय टाईप होईल, डिस्प्ले काउंट, आणि त्याच्यानंतर खाली तुमचा 1 2 3 अप टू द 10 नंबर ॲड होतील. ठीक आहे. जर मला 1 to 10 आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर मला ह्याच्यात काय चेंजेस करावे लागतील, काउंट इज इक्वल्स टू 1 आणि काउंट लेस दॅन इज इक्वल्स टू 10 ह्या दोन गोष्टी चेंज केल्या की ॲटोमॅटिक तुमचा प्रोग्राम 1 पासून 10पर्यंत एक्झिक्यूट होत राहील आणि मग तुम्हाला रिस्पेक्टिव्ह आउटपुट डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो ह्या थोड्या टेक्निकल गोष्टी आहेत की तुम्हाला कुठून सुरू करायचं आहे आणि कुठं स्टॉप करायचं आहे. त्यावेळेस आपण आउटपुटमध्ये कंडिशन चेंज केली की तुमचं आउटपुट पण चेंज होतं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द व्हाईल लूप. आज आपण 2 लूपिंग स्टेटमेंट पाहिल्या की ज्याच्यामध्ये आहे फर्स्ट वन इज अ फॉर लूप अँड सेकंड वन इज अ व्हाईल लूप. तर तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये खूप सारे प्रोग्राम्स आहेत रिलेटेड टू फॉर लूप अँड व्हाईल लूप. तर तुम्ही W3 स्कूल ह्या वेबसाईटवरती जाऊन खूप सारे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी ॲटलिस्ट 10 प्रोग्राम बघा की ज्याच्या थ्रू तुम्हाला ह्या दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित समजतील. ज्यांच्या घरी कम्प्युटर आहे त्या लोकांनी हे प्रोग्राम मशीनवरती एक्झिक्यूट करा, नंबर्स चेंज करा, त्याच्यानंतर व्हॅल्यू ज्या आपण टाईप करतो इन्क्रिमेंट डिक्रिमेंटच्या किंवा कंडिशन ज्या देतो त्या व्हॅल्यू चेंज करा आणि आउटपुटमध्ये कसे बदल होतात ते बघा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी आणखीन व्यवस्थित समजतील. ठीक आहे. सो इन टुडेज सेशन आपण अजून एक नवीन गोष्ट बघूया रिलेटेड टू लूपिंग स्टेटमेंट विच इज ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये खूप साऱ्या ठिकाणी ब्रेक हे स्टेटमेंट यूज करावं लागतं. तर त्याचा यूज काय आहे, प्रोग्रामिंगमध्ये ह्या 2 कन्सेप्ट वापरल्या जातात, ब्रेक आणि कंटिन्यू. आता तुम्हाला नावातच समजलं असेल की ब्रेक म्हणजे काय, टू स्टॉप, अँड कंटिन्यू मीन्स गो हेड. सो ब्रेकचा यूज काय आहे ते बघूया. इट इज यूज टू जम्प आउट ऑफ लूप. इट इज यूज टू मेक अन early exit from a loop. When keyword break is encountered inside the loop, control automatically passes to the next statement after the loop. आता आपण ह्याच्याशी रिलेटेड स्विच केस पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये केस 1 आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की document.write किंवा अलर्टमध्ये लिहिलं होतं की संडे आणि त्याच्यानंतर खाली ब्रेक वापरला होता. असं आपण प्रत्येक स्टेटमेंटनंतर किंवा प्रत्येक केसनंतर ब्रेक स्टेटमेंट वापरली होती. तर ज्या वेळेस आपण ब्रेक स्टेटमेंट वापरतो त्याचा अर्थ काय होतो की आफ्टर एक्झिक्युटिंग दॅट पर्टिक्युलर केस वी हॅव टू मूव्ह ऑन नेक्स्ट, वी हॅव टू गो टू द नेक्स्ट केस और नेक्स्ट स्टेटमेंट जे पण असेल तिथं तुम्ही काय करा, जम्प व्हा. सो बेसिकली ब्रेकचा यूज काय होतो, एका लूपचं किंवा एका कंडिशनचं एक्झिक्युशन पूर्ण झाल्यानंतर ते स्टॉप करणं आणि नेक्स्ट कंडिशनला स्विच होणं. सो त्याच्याशी रिलेटेड आपण वापरतो ब्रेक स्टेटमेंट. ठीक आहे. सो नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला कंटिन्यू स्टेटमेंट. Sometimes in looping it may be necessary to skip statement block and take a control at the beginning for a next iteration. This is done by using
कंटिन्यू स्टेटमेंट म्हणजे कधी कधी आपल्याला प्रोग्रॅमिंगमध्ये अशी सिच्युएशन असते की I<5पर्यंत चेक करायचं आहे, बट I<2पर्यंत गेल्यानंतरच आपलं एक्झिक्युशन स्टॉप झालं पाहिजे आणि आपल्याला काय करता आलं पाहिजे, नेक्स्ट कंडिशनला मूव्ह होता आलं पाहिजे. सो तिथं तुम्हाला एक्झिक्युशन स्टॉप करून नेक्स्ट कंडिशनला मूव्ह व्हायचं असेल तर आपण काय वापरतो, कंटिन्यू स्टेटमेंट वापरतो. मग ह्याच्यामध्ये हे दोन जस्ट वर्ड आहेत की जे तुम्ही कुठेही प्लेस करू शकता. मग त्याच्यावरचा जो पार्ट आहे तो स्किप होतो आणि नेक्स्ट स्टेटमेंटला आपण मूव्ह ऑन होतो. सो बेसिकली जर तुम्हाला एखाद्या प्रोग्रामचं करंट जे सुरू असलेलं वर्किंग आहे ते मध्येच स्टॉप करायचं असेल आणि नवीन इटरेशनला मूव्ह ऑन व्हायचं असेल तर तिथं आपण कंटिन्यू वापरतो. आणि ब्रेक कधी वापरतात का, जर तुम्ही एखादी केस एक्झिक्यूट करताय आणि ती केस एक्झिक्यूट झाल्यानंतर पुढं कुठं जायचं हे कळण्यासाठी आपण ब्रेक लावतो आणि ब्रेक नंतर नवीन केसला नवीन केसला लॉग इन होतो किंवा नवीन केसमध्ये स्विच करतो. सो हे दोन स्टेटमेंट्स आहेत की जे आपण प्रोग्रॅमिंगमध्ये वापरतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला टाईम सेविंग, त्याच्यानंतर मेमरी सेविंग ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात विदिन प्रोग्रामिंग. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहिलं, लूपिंग स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये 2 टाईपचे लूप पाहिले, फॉर लूप अँड व्हाईल लूप, त्याच्याशी रिलेटेड सिंटॅक्स पाहिले, एक्झाम्पल्स पाहिले आणि 2 स्टेटमेंट पाहिले की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन इज अ ब्रेक अँड सेकंड वन इज अ कंटिन्यू. सो ह्याच्याशी रिलेटेड ज्या आपण नोट्स आहेत त्या कंप्लीट करा. कोणाला काही डाऊट असतील तर ग्रुपवरती क्वेश्चन रेस करा. ठीक आहे. थँक्यू.